ज्यावेळेस आता आपण कंस मोडल्यानंतर दादा पाठीमाग कंस आपण आपल्या काय सांग दादा पलीकडे कंस आपण स्वतः मोडलेले तर कंस होते 1 गुंठ्याचे वाहन होता PSC 741 बरोबर. आता आपण कार्यक्रमाचं आपण सांगत होतो दाण्याला वजन आहे. आता आपला कार्यक्रम शेवटी दूध का दूध आणि पाणी का पाणी हा जो कार्यक्रम आहे त्याच्या अगदी आपण शेवटच्या भागाकडे तर शेवटचा भाग जो आहे तर आपण ज्याला म्हणतो रिझल्ट बरोबर. परीक्षा कशी दिली यापेक्षा तुम्ही पास झाली की नाही हे पाहणं आपलं शेवटचा कार्यक्रम ते आहे. तर आता या ठिकाणी मग आपण मशीनमधून काढलेलं आहे. आता याचं आपल्याला करायचे वजन. याचं काय करायचं वजन करणे. तर वजन करण्यासाठी आमचा कुठलाही माणूस किंवा आमची कंपनी प्रतिनिधी याचे वजन हातामध्ये घेणार नाही. ही जबाबदारी सगळी कोणाची आहे? ही जबाबदारी तुमची सगळ्यांची बरोबर. तर एकदा तुम्ही समोर या आणि दादा तुम्ही एक या एक जण या ना. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं की काटा जे आहे काटा मायनस करायचा. एकदम तुमच्यापैकी ना हे करून घ्या. तिथं काटा 0 आहे मायनस केलेला आहे ना. ठीक आहे काटा आता मायनस आहे बरोबर 0 केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं त्याचं वजन किती एकदा ते पाहून घ्यायचं. काही तुम्हाला जर काय पुढच्या पुढे असतील ना तर समोर बसून घ्या. एक काम करा तुमच्या नाही नाही ज्या खुर्च्या पुढे घ्या पाठ्या खुर्च्या रतन पाठ्यामग 3-4 खुर्च्या द्या. किती तुम्ही सांगता वजन किती आलं तुम्ही सांगायचं. 18 किलो 120 ग्रॅम. माहिती जरा 18 किलो 120 ग्रॅम. 18 किलो 120 ग्रॅम. 20 किलो 200 ग्रॅम. 20 किलो 200 ग्रॅम. दुसऱ्या कॅरेटचं वजन 20 किलो 200 ग्रॅम. तिसऱ्या कॅरेटचं 22 किलो 580 ग्रॅम. 22 580. 12 460. 21 650. 21 960. 21 960. बरोबर एकदा गणित करा किती झालं ते. पुढच्या घ्या ना त्यामध्ये ना राहुल एकदम पुढच्या आहेत ना. म्हणजे आता यामध्ये जर पाहिलं आपण 1 क्विंटल 16 किलो उत्पन्न आलेलं बरोबर. आणि आपण जर तिथं जवळ जाऊन जर पाहिलं तर बरेचशा ठिकाणी काय झालं दाणे जे मशीन फॅक्टरी याच्यामध्ये थोडेसे दादा राहिलेत ना बरोबर. ठीक आहे आपण 3-4 किलो पकडू बरोबर. तर सरासरी 120 किलोपर्यंत एकरी येऊ शकतं. त्याचं कारण असं की आपण घेताना क्षेत्र किती घेतलं होतं 1 गुंठा घेतलं होतं. आपण 1 गुंठा का घेतो त्याचं कारण असं आहे की 1 गुंठ्यामध्ये सरासरी जर पकडली आपण सगळे कंस हे 1 गुंठ्यामध्ये आपल्याला सारखे कधी मिळणार नाही बरोबर. कारण काय असतं की 5 कंसावरून जर आपण घेतलं 5 कंस कोणी असे मोठे कंस घेऊ शकतो बरोबर. तर आपण जर सरासरी पाहिली तर सरासरी आपण काय केलं की 1 गुंठा ज्यावेळेस कंस घेतले 1 गुंठ्याची सरासरी कंस आपले आले आणि सरासरी कंस आल्यानंतर आपलं उत्पन्न किती आलं आपण हे पाहिलं. तर समजा आता यामध्ये उत्पन्न आलं 106 किलो आपण 116 किलो सॉरी. जर समजा 16 किलो जरी वरचं सोडलं
तरी 1664 म्हणजे 6.5 क्विंटल आपण एकरी जरी कमी पकडलं, किती 6.5 क्विंटल शेत आपल्या समोरच आहे, तरी कमीत कमी एकरी 40 क्विंटल उत्पन्न जे आहे दादा आपल्या बोरशे दादा आपल्या गावातच येतं, ते तुम्हाला नंतर सांगतील. परंतु कमीत कमी एकरी 40 क्विंटल उत्पन्न येणं हे सहज शक्य आहे. त्याचं कारण काय की 741 जो मका आहे, 741 मध्ये का आपण जे वैशिष्ट्य पाहिले कनिष्ठ टोकापर्यंत भरलेलं होतं, आपण सगळ्यांनी पाहिलं ते प्लॉटमध्ये गेल्यानंतर दादा पाठीमागे तुम्ही तिघ जण प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपण सगळे वैशिष्ट्य त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिले की कनिष्ठ काय होतं, एकदम टोकापर्यंत भरलेलं होतं. दुसरी गोष्ट मधले लेंडर जे आहेत किंवा ज्याला आपण ठुसा म्हणतो, ठुसा एकदम बारीक असल्यामुळं 741 मध्ये उत्पन्न येणं शक्य झालं. तिसरी महत्वाची गोष्ट काय होती की दाणे, आपण जर 741 दाणे जर पाहिले एकदम असे कॅप्सूल सारखे दाणे, लांब आणि कॅप्सूल सारखे दाणे असल्यामुळं आपलं काय झालं, कॅप्सूल सारखे दाणे असल्यामुळं वजन वाढलं, बरोबर. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट 741 मधले हे जे वैशिष्ट्य आहे हे आपण एकदा तुमच्या समोर मांडले गेले. त्याचं कारण असं आहे की ही जी ऍक्टिव्हिटी आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी, ही ऍक्टिव्हिटी करत असताना यामध्ये केवळ आम्ही भाषणबाजी म्हणून नाही, कंस मोडायला आपण कोण होतं, आपण सगळेजण होतो, बरोबर. जसं कंस मोडायला सगळे असण्याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारे झोलझाल होऊ नये म्हणून आपण सगळ्यांच्या समोर कंस मोडल्यानंतर ताबडतोब मशीनमध्ये टाकून आपण ही ऍक्टिव्हिटी ही पूर्ण केलेली. म्हणूनच मला सगळ्यांना सांगायचं आहे की 741 हा जो वाण आहे हा सर्वोत्तम उत्पन्न देणारा वाण म्हणून आपण त्या वाणाकडं पाहिलं जातं. तर तुम्हाला काही विचारायचं असेल आपण विचारू, अन्यथा आपला शेतकऱ्यांचा सत्कार जो आहे तो सत्कार आपण करून घेऊया. या वर्षाचा काका या तुम्ही समोर करतो की आणणार तुमच्या हस्ते करा, तुमच्या हस्ते सत्कार करा, तुम्ही करा. गावातली गावात ना करू काय वाटतं